नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लोकसत्ता संपादकीय विश्लेषणासहित 8 मे 2020. त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. या लेखामध्ये आपण पाहणार आहोत 2 लेख आलेले आहेत. त्यापैकी पहिला लेख जो आहे आले बाबूजींच्या मना, त्यामध्ये अद्भुत कौशल्य आपल्या काही महापालिकांच्या आयुक्तांकडेही आहे. मायानगरीत राहण्याची संधी मिळावी, अतिइंधन वापरामुळे वसुंधरेचे जे तापमान वाढू लागले त्या संदर्भात, ग्लोबल वॉर्मिंगला तेवढाच आळा बसेल व ग्रामदेवतेचा आशीर्वाद राखणे या मुद्द्यावर आपण जास्तीत जास्त फोकस करणार आहोत. तसेच दुसरा लेख जो आहे 7 नियंत्रण प्रारूपाची गरज, यामधील माहिती आपण पुढे पाहू. यामधील जे मुद्दे आहेत ते पुढे पाहू. या लेखामध्ये जे आहे अधिक कार्यक्षम कोण हे सतत दाखवून कसे द्यायचे याचा पायंडा अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घालून दिलेलाच आहे. जो अधिकाधिक बंद करू शकतो तो कार्यक्षम असे साधे समीकरण आहे. यापूर्वी सुद्धा बऱ्याच वेळेस म्हणजे काही योजना राबवायच्या असतील किंवा एखादं म्हणजे योग्य प्रकारचे जर बंद जर पाळायचे असतील तर प्रशासकीय अधिकारी सदैव तत्पर असतात. मी सगळ्यापेक्षा कसं काम चांगले करून दाखवू याबाबत सदैव ते काम करतच असतात. हे योग्य का की अयोग्य, पण यामध्ये आपण एक विचार करायला पाहिजे की ह्या सध्या क्षणिक जे आहे हे प्रशासकीय अधिकारीच म्हणजे लोकांच्या हितासाठी जे लॉकडाऊनचं योग्य ते पालन व योग्य ते अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम आहेत, हे बरोबर आहे. तसेच अनमान धपक्या मार्गाचा आणि विज्ञान यात एक फरक असा की विज्ञान आपली अपूर्णता मान्य करते आणि तरीही प्रयोगात सातत्य ठेवते. विज्ञान जे आहे हे सदैव आपली अपूर्णता जी आहे ती मान्य करते, परंतु जे प्रयोग असतात त्यामध्ये सातत्य असते. कधी पण त्यात एखाद्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी काही एक गृहीतके निश्चित केली जातात आणि ती समान ठेवून प्रयोग केले जातात. पण या काही वैज्ञानिक मूल्यांवर आपल्याला महानगरांच्या आयुक्तांचा काही विश्वास नाही असे दिसते. आपले विज्ञान आपण स्वतःच निर्माण करणाऱ्यावर त्यांचा भर असावा. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या महापालिकांनी जी काही कोलांटुडी स्पर्धा सुरू केली आहे त्यातून हे दिसते. एकंदरीत म्हणजे हे बऱ्याच ठिकाणी असं दिसून आलेलं आहे की ते विज्ञानाला म्हणजे दुजोरा देतात. वैज्ञानिक मूल्य जे आहेत त्यावर महानगरपालिका आयुक्त जे आहेत किंवा महानगरांचे जे आयुक्त आहेत त्यांचा अद्याप विश्वास नाही आहे. त्यामुळे ते कोलांटुडी स्पर्धा जी आहे ते त्यांची चालूच आहे. या त्यांच्या कोलांटुड्या पाहिल्यावर दूर तिकडे अमेरिकेचे अध्यक्ष जे आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले कोणी समानधर्मी असल्याचे पाहून त्यांना सुद्धा समाधान वाटते. म्हणजे जे महानगरपालिकेचे आयुक्त करतात तसेच डोनाल्ड ट्रम्प जे दूर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत तिकडे सुद्धा त्यांना म्हणजे आपल्यासारखंच कोणीतरी करते याचे त्यांना खूप समाधान वाटते. खुद्द ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांमध्ये करोनाच्या मुद्द्यावर निर्णय घेतलेले आहेत. ते कोलांटुड्यात कमालीचे सातत्य त्यांनी सुद्धा राखलेले आहे. आपलाच निर्णय ते अवघ्या 24 तासात होत्याचा नव्हता करून दाखवतात. म्हणजे एखादा निर्णय घेतलेला जरी असेल त्यांनी तर तो नाही घेतलेला हे सुद्धा दाखवायला त्यांना म्हणजे 24 तासाच्या आत ते निर्णय बदलून दाखवतात. हे अद्भुत कौशल्य आपल्या काही महापालिकांच्या आयुक्तांकडे सुद्धा दिसून आलेले आहे. त्यामुळे ट्रम्प आपल्यात नाहीत हे दुःखद काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. म्हणजे आपल्या आयुक्तांनी सुद्धा असे निर्णय घेतल्यामुळे आपल्या इथं सुद्धा काही प्रकारचे ट्रम्प्स आहेत. त्यामुळे आपल्याला काही दुःख करून घ्यायचं नाहीये. उदाहरणार्थ पुणे, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर महापालिका आयुक्तांचे ताजे काही निर्णय. यातील कल्याण डोंबिवलीच्या आयुक्तांचा कल्पनाविलास फारच भारी. आपल्या मुळातच बेढब आणि प्रशासकीय हाताबाहेर गेलेल्या या शहरांना मुंबईपासून धोका आहे असे त्यांचे म्हणणे घेतले आणि त्यांनी मुंबापुरीतून जाण्या येण्यास सर्वांना मनाई करण्याचे ठरविले. पण त्यास 24 तास देखील झाले नाहीत त्यांनी तो निर्णय बदलला. खरे तर कल्याण डोंबिवली आयुक्तांच्या या निर्णयामागील उदात्तता अनेक ध्यानी
आली नसावी, म्हणजे बऱ्याच जणांची ही गोष्ट लक्षात आली नसावी की निर्णय का बदललेला आहे. या करोना निमित्ताने का असेना आपल्यातील काही अभागींची डोंबिवली कल्याणमधून राहण्यापासून जी सुटका व्हावी आणि मायानगरीत राहण्याची संधी मिळावी, असाच उदात्त विचार तेथील आयुक्तांनी केला असणार. पण त्या निर्णयाचे मोठेपण कोणास उमगले नाही. बिचारे आयुक्त आणि त्याहूनही बिचारे कल्याण डोंबिवलीकर त्यांची काही दिवसासाठी का असेना या शहरातून राजरोसपणे सुटका करून घ्यायची संधी हुकली. अशाच आपल्या अचाट निर्णय कौशल्याची चुणूक अन्य जसे की पुणे, उल्हासनगर, ठाणे या शहरांच्या आयुक्तांनी या काळात अनेकदा दाखवून दिलेली आहे. अशाच प्रकारचे जे निर्णय आहेत ते पुण्याचे आयुक्त तसेच उल्हासनगर, ठाणे या शहरांच्या महानगरपालिका आयुक्तांनी सुद्धा अशाच म्हणजे निर्णयाचे हे करून दाखविलेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य सरकारने दुकाने आदी दिवसभर सुरू राहतील असे सांगावयाचा अवकाश ओतेलच पाणी या आयुक्तांनी या निर्णयावर एखादा दिवस भाजीपाल्याची दुकाने दुपारी 12 पर्यंत राहतील असे सांगून झाले की निशंक मनाने खात्री बाळगावी की दुसऱ्या दिवशी 10 वाजताच या दुकानावर नियमांचा वरवंटा फिरणार. पुण्याच्या आयुक्तांनी तर इंधनावर फार राग. जरा कोणी वाहनास एखाद्या पेठेत इंधन मिळाल्याचे कळाल्यावर ते पेट्रोल पंप बंद करतात. जे पुण्याचे जे आयुक्त आहेत त्यांनी बऱ्याच म्हणजे पेट्रोल पंप जे आहेत पेट्रोल पंप बंद करण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत. आणि पेट्रोल मिळालं म्हणून जर समजलं तर ते पेट्रोल पंप बंद करतायत. कल्याण डोंबिवली आयुक्ताप्रमाणेच या पुणे आयुक्तांच्या या कोलांटोडीतील विचारांचा मोठेपणा आपल्याला कळाला नसावा. अतिइंधन वापरामुळे वसुंधरा जे आहे म्हणजे जे निसर्ग आहे त्याचे तापमान वाढू लागले आहे. ते आता कितपत म्हणजे बरेच लॉकडाऊन चालू असल्यामुळे इंधन वापर जो आहे तो कमी झालेला आहे. त्यामुळे जे तापमान वाढलेलं जे आहे ते सुद्धा एकंदरीत कमी झालेलं आहे. त्यात हा उन्हाळा म्हणजे तापमान असेही वाढणार. अशा वेळी इंधन पुरवठा बंद केल्यास ग्लोबल वॉर्मिंगला तेवढा आळा बसेल असे सकारात्मक विचार पुण्याच्या आयुक्तांनी केला असण्याची शक्यता आहे. काहीही झाले तरी ते पुण्याचे आयुक्त आहेत, ते इतका मोठा विचार नक्की करू शकतात. खरे तर सामान्य जनतेस या आयुक्तांसमोरील आव्हानांचा अंदाज नाही. एका बाजूस जीवनावश्यक वस्तूंवरील नियंत्रण अधिकार असलेले जिल्हाधिकारी आणि दुसरीकडे या दोघांनाही कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करून हो देणारे पोलीस आयुक्त. कसे काम करावे बरं आयुक्तांनी, या दोन्ही आयुक्तांनी कसे काम करावे? त्यात आयुक्ताप्रमाणे जिल्हाधिकारी देखील प्रशासकीय सेवेत लब्धप्रतिष्ठितांच्या IAS पंक्तीत ढकलला गेलेला, म्हणजेच प्रमोटी थेट IAS नाही असा असला तर दोघातील स्पर्धा अधिकच तीव्र असणार. म्हणजे IAS आणि प्रमोटेड जे असतात यांमध्ये सुद्धा खूप तीव्र म्हणजे स्पर्धा चालते. हे नागरिकांनी समजून घ्यायला हवे. अधिक कार्यक्षम कोण हे सतत दाखवून द्यायला नको, ते तसे कसे दाखवायचे याचा पायंडा अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घालून दिलेला आहे. जो अधिकाधिक बंद करू शकतो तो कार्यक्षम, असे हे साधे समीकरण आहे. त्यामुळे भाजी विक्रेत्यांना पिटाळले, निवासी वस्त्यांच्या तोंडाशी काठ्या लाठ्या लावून त्यांच्या येण्या जाण्याचे मार्गसुद्धा बंद केले. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आपण म्हणू त्याच आणि आपण म्हणू तेवढ्याच आणि आपण म्हणू तेव्हाच मिळतील अशी व्यवस्था केली की झाले. सर्वोत्तम अधिकारपदाचा मुकुट आपल्यालाच मिळणार असे पुणे, ठाणे वा कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आयुक्तांच्या मनाने घेतले जाणार. यावर एक आपण विचार केला पाहिजे या सगळ्या म्हणजे ह्याच्यावर की हे यांचं म्हणजे अधिकार पण गाजवतात, अधिकार पदाचा मुखवटा घालतात, ह्यांची वावा व्हावा म्हणून सगळ्या गोष्टी आहेत. पण जी करोनाचा जो प्रादुर्भाव वाढत आहे याबद्दल एकाने सुद्धा कोणीच म्हणजे ठोस भूमिका घेतलेली नाही आहे की कडोकड जो बंदाचा एवढा जो हे करतायत की आम्ही एवढा बंद हे केला, एवढं हे केलं ते केलं, तरी पण लोकसंख्या का वाढते करोना बाधितांची, याच्यावर आपण सुद्धा विचार करायला पाहिजे. प्रशासकीय अधिकारी असतील बाबा, त्यांच्या ठिकाणी ते असतील, म्हणजे राजकीय परिस्थिती राजकारणाच्या ठिकाणी असेल, पण आपण सुद्धा एक जनता म्हणून याबद्दल विचार करायला पाहिजे. आणि केवळ विचार करूनच नाही तर आपल्या विचारण्याची ताकद सुद्धा पाहिजे की बाबा तुम्ही काय केलं. म्हणजे दिवसेंदिवस लोकसंख्या जी वाढत आहे करोनाची, महाराष्ट्रामध्ये आज जवळपास 13 ते 14 हजाराच्या पुढे जो आकडा गेलेला आहे,
त्याला जबाबदार कोण, नागरिक जबाबदार की प्रशासन जबाबदार, याबद्दल सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. त्याप्रमाणे ते वागले, त्यात त्यांचा दोष तो काय? या बिचाऱ्या आयुक्तांसमोर या दृश्य आव्हानाइतकेच अदृश्य आव्हानही किती मोठे असते हे जनसामान्य पामरांना काय आणि कसे कळणार? नोकरशाहीच्या स्पर्धेमध्ये खरे तर हे अदृश्य आव्हान पेलता येणे अधिक महत्त्वाचे. हे अदृश्य आव्हान म्हणजे ग्रामदेवतेचे आशीर्वाद राखणे होय. अलीकडच्या लोकशाही भाषेत त्यास पालकमंत्री असे म्हणतात. म्हणजे जे ग्रामदेवतेचे आशीर्वाद आहेत त्यांनाच अलीकडच्या काळामध्ये पालकमंत्री असे सुद्धा म्हणतात लोकशाही भाषेमध्ये. मुख्यमंत्री हे कुलदेवतांच्या दर्शनाची वेळ ही काही रोजच्या रोज येत नाही, पण पालकमंत्री या ग्रामदेवतेचे मात्र तसे नाही. उठता बसता त्यांच्याशी संबंध येतो. त्यांचे कार्यकर्ते राखा ग्रामदेवतेच्या महाजनांत असलेले कंत्राटदार लक्षात ठेवा वगैरे मोठा गुंता तोही याच मंडळींनी सांभाळावा लागतो. हे नाते इतके घट्ट असते की पालकमंत्री त्यांना मुख्यमंत्री नामक कुलदेवतेच्या रोषापासून सतत सांभाळतात. आता कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे, पुणे आदी शहरातील ग्रामदेवतेचे कोण हे लोकसत्ताच्या चाणाक्ष वाचकांना थोडे सांगावे लागणार आहे. तेव्हा या ग्रामदेवतेचे समाधान करताना या आयुक्तांचे झाले असेल काही दुर्लक्ष कुलदेवतेकडे, तर त्यासाठी इतक्या आकडातांडवाची गरज नाही. आणि तसेही मुख्यमंत्री प्रशासनास नवीनच आहेत. त्यांनी आपली ही अडचण लक्षात येणार नाही असा विचार या आयुक्तांनी केला असल्यास तेही रास्तच. तसे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांचे आपले आपले हितसंबंध रक्षण झाल्यावर सदरक्षणाय अशा पोलिसांच्या कल्याणाचे पाहण्याची जबाबदारी पोलीस आयुक्तांवर. त्यामुळे ते आपल्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतात. बरोबरच आहे. त्याचे सर्व काही सुरळीत सुरू राहिले, जनव्यवहार विना अडथळा पार पडत राहिले तर पोलिसांना कोण विचारणार याची त्यांना भीती वाटते. अशी परिस्थिती राहिली नाही तर बिचाऱ्या पोलिसांनी करायचे काय? तेव्हा भाजीवाले, ते खरेदी करण्यासाठी जाणारे जनसामान्य आणि टाळेबंदीचा भंग करणारे उडाणटप्पू यांच्यावर पोलिसांची जर नजर नसेल तर कसे चालेल? या सगळ्या प्रवचनाचा अर्थ असा की सध्या जे काही सुरू आहे ते प्रशासनाचा प्रयोग आहे. प्रयोगात सर्व शक्यता गृहीत धराव्या लागतात. सकाळी 12 ऐवजी 10 वाजता दुकाने बंद केली असता करोना प्रसारावर होणारा त्याचा परिणाम अशा विषयावर यातील एखादा आयुक्त प्रबंध लिहू शकेल आणि त्याच्यासह माळेतला एखादा कुलगुरू त्यांना PhD ही देईल. तेव्हा हे काही सुरू आहे त्याच्याकडे प्रयोग या नजरेने पाहिल्यास या उलटसुलट निर्णयाचा मानसिक त्रास होणार नाही. आले बाबूजींच्या मना असे म्हणायचे आणि या सरकारी बाबूंच्या कोलांटोळ्याचा आनंद घ्यायचा. त्यासाठीच तर वर्क फ्रॉम होम ची योजना राबलेली आहे. आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून कळवा. दुसऱ्या लेखाकडे आपण पाहणारच आहोत. दुसरा लेख जो आहे, साथ नियंत्रण प्रारूपाची गरज. यामध्ये महाराष्ट्रातील चढता आलेख, हॉटस्पॉटची वाढती संख्या, बदलता मृत्यूदर, लक्षणे नसलेले रुग्ण याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. कोविड रुग्णांची झपाट्याने जी वाढणारी संख्या लक्षात घेऊन देशामध्ये आतापर्यंत 17 मे पर्यंत टाळेबंदीचा तिसरा टप्पा लागू करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात कोविड बाधितांच्या भागामध्ये घरोघरी सर्वेक्षणे सुरू आहेत. पण या साथीच्या रुग्णवाढ आपल्याच राज्यात का झाली हे अनैकालीन राहून चालणार नाही. सर्वेक्षण, विश्लेषण, अभ्यास यातूनच यश नियंत्रणाचे प्रारूप आकारायला हवे. यामध्ये म्हणजे हे सांगण्यात आले की महाराष्ट्रातच एवढी संख्या का वाढलेली आहे, तर महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय जे विमानतळ आहेत ते पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणी आंतरराष्ट्रीय जे विमानतळ आहेत, म्हणजे जे आखाती देश किंवा विविध देशातून उड्डाण जे आहेत, आंतरराष्ट्रीय विमान म्हणजे जे उतरतात ते इथे आलेले आहेत. आणि शासकीय अहवालानुसार जवळपास पूर्ण देशामध्ये 15 लाख लोक बाहेर देशातून आलेले आहेत. तर किमान यांची म्हणजे 14 दिवस विलगीकरणामध्ये जर ठेवले असते तेव्हा हा करोना जो रोग वाढलेला आहे त्याचा प्रादुर्भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला नसता.
यावर सुद्धा म्हणजे आपण विचार केला पाहिजे की का वाढला, याचं विश्लेषण, सर्वेक्षण, अभ्यास केला पाहिजे यातूनच. कोविड रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या लक्षात घेऊन देशामध्ये आता 17 मे पर्यंत टाळेबंदीचा तिसरा टप्पा लागू करण्यात आलेला आहे. टाळेबंदी हे साथीचा प्रसार नियंत्रणात प्रमुख व फार काळ राबवायचे धोरण असू शकत नाही, हेही स्पष्ट होते. लॉकडाऊन सोबतच उपाययोजनांची पंचसूत्री म्हणजे संशयित व्यक्तीचे विलगीकरण, तपासण्या, गरजेनुसार अलगीकरण करणे, रुग्णांच्या घनिष्ठ संपर्कातील व्यक्तींचा शोध आणि त्यांचा पाठपुरावा काटेकोरपणे राबविणे आणि बदलत्या परिस्थितीनुसार त्यामागच्या कारणांचा शोध घेत योग्य धोरण राबविणे हे सद्यस्थितीत गरजेचे आहे. कोविड साथ ही नवीन असल्यामुळे त्यांचे अनेक पैलू अजूनही उलगडलेले नाहीत आणि प्रसाराबाबत परिस्थितीही बदलत आहे. हे लक्षात घेता वैद्यकीय संशोधनासोबतच प्रसाराचे नेमके स्वरूप समजून घेण्यासाठी उपलब्ध माहितीचे तातडीने संख्याशास्त्रीय विश्लेषण करणे व सार्वजनिक आरोग्यविषयक संशोधनात्मक अभ्यास पब्लिक हेल्थ रिसर्च करणे महत्त्वाचे आहे. त्यातून उपाययोजनांमधील कच्चे दुवे देखील समजायला मदत होईल. या लेखात सार्वजनिक आरोग्य संशोधकाच्या गटाने केलेल्या विश्लेषणातून आलेले काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. त्या मुद्द्यांशी निगडीत कोविड प्रसार जो आहे त्याचा बदलत्या स्वरूपानुसार धोरणातही बदल करता यावेत, यासाठी संशोधनात्मक अभ्यास करणे कितपत महत्त्वाचे आहे हे खाली आपण पाहणार आहोत. तर यामधील महाराष्ट्रातील जो चढता आलेख आहे यामध्ये देशाच्या एकूण आकडेवारीच्या तुलनेत एकूण कोविडग्रस्त रुग्णांपैकी 30% रुग्ण हे आणि एकूण दगावलेल्या रुग्णांपैकी जवळपास अर्धे रुग्ण 47% हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. 31 मार्चपर्यंत केरळ आणि महाराष्ट्राची एकूण रुग्णसंख्या जवळपास सारखी होती, परंतु एप्रिलमध्ये मात्र केरळमधील परिस्थिती जी आहे जवळपास आटोक्यात आली आणि कसोशीने प्रयत्न केले जात असूनही महाराष्ट्राचा आलेख मात्र वाढला. 10 एप्रिल नंतर केरळमध्ये केवळ 141 रुग्ण आढळले, तर महाराष्ट्रामध्ये 10,146च्या वर नवीन रुग्णांची भर पडली आहे. वयोगटानुसार महाराष्ट्रातील रुग्णांची जी विभागणी पाहिली असता 58% रुग्ण हे 21 ते 50 वयोगटातील असून केवळ 25% रुग्ण हे 51 ते 70 या वयोगटातील आहेत. हे लक्षात घ्यायला हवे, ज्यातून कोविडची लागण विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांमध्ये होण्याची तज्ज्ञांच्या गृहीतकावर प्रश्नचिन्ह उमटते. तज्ज्ञांनी सांगितले होते की हे जास्तीत जास्त वयोवृद्ध लोक आणि लहान बालकांना याचा प्रादुर्भाव जास्त होण्याचा आहे, पण यावर म्हणजे तज्ज्ञांचं जे गृहीतक आहे यावर प्रश्नचिन्ह उभं राहते. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने कोविड साथीच्या पहिल्या काही रुग्णांबद्दल अभ्यास करण्याचे सुचविले आहे. पहिल्या काही रुग्णांना साथीची लागण नेमकी कशी झाली, त्यांचे वय आदी आकडेवारी पाहता लक्षण होण्यास कारणीभूत घटक, आजार कोणते होते, तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना कितपत लागण झाली, किती दिवसात झाली, लक्षणे दिसली किंवा नाही याचाही अभ्यास व्हायला हवा. उपलब्ध माहितीनुसार कोविडच्या प्रसाराबाबत 7 एप्रिलपर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार 27 मार्चला एकूण रुग्णांपैकी 81% रुग्ण हे परदेश प्रवास केलेले होते. त्यानंतर केवळ 10 दिवसांमध्ये 7 एप्रिलला हेच प्रमाण अगदी व्यस्त होऊन 81% रुग्ण हे अशी कोणतीही पार्श्वभूमी नसलेले होते. एवना कोविडचा प्रसार केवळ प्रवास केलेल्या व्यक्तींच्या घनिष्ठ संपर्कात आलेल्या व्यक्तीपुरता मर्यादित राहिला नाही, तर कम्युनिटी ट्रान्समिशन अर्थात समूहजन्य प्रसार वेगाने सुरू झालेला आहे हे स्पष्टच आहे. परंतु त्यातही समूहाने प्रसार नेमका कसा होतो? हे रुग्णांच्या घनिष्ठ संपर्कातून होतो, केवळ घरातल्या व्यक्तीमुळे होतो, थोडक्यात संपर्कातून होतो वा हवेतून होतो हे समजून घेणे व त्यांच्या आकडेवारीचे पाहणे गरजेचे आहे. कोविडचा संसर्ग झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या देखील खूप मोठी आहे. या ओखाड या खाजगी रुग्णालयात तर तब्बल 82 कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाली. यामागे स्वसुरक्षेच्या साधनांची कमतरता, रुग्णालय वा विलगीकरण विभाग निर्जंतुकीकरण करण्यातील हलगर्जी वा इतर कोणतेही कारण आहे हे तपासण्यासाठी काही मोजक्या रुग्णालयांमध्ये अभ्यास करायला हवा, जेणेकरून रुग्णालयाअंतर्गत प्रसाराचे स्वरूप समजेलच.
व त्यानुसार वेळीच उपाययोजना करून इतर रुग्णालयांचे ओघाट होण्यापासून रोखता येईल. हॉटस्पॉटची जी वाढती संख्या आहे, राज्यातील एकूण रुग्णसंख्येपैकी तब्बल 88% हे रुग्ण केवळ मुंबई व उपनगरे ठाणे आणि पुणे या 4 भागातील असल्याचे दिसते. परंतु गेल्या पंधरवड्यात कल्याण, नवी मुंबई, सांगली, अहमदनगर, नागपूर, मालेगाव, औरंगाबाद व बुलढाणा येथील बाधितांची संख्या वाढू लागलेली आहे. 12 एप्रिल ते 1 मे या काळातील मालेगावांमधील रुग्णसंख्या 13 पटीने तर औरंगाबादामधील रुग्णसंख्या ही 10 पटीने वाढली आहे. तसेच हॉटस्पॉटांची संख्या देखील वाढते आहे. मुंबई आणि पुण्यातील परिस्थिती बघता काही विशिष्ट प्रभागांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसते. लोकसंख्या घनतेचा व या साथीच्या प्रसाराचा कितपत संबंध आहे हेही अभ्यासायला हवे. महाराष्ट्रात किमान हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये 300 ते 400 रुग्णांबाबत असा अभ्यास करायला हवा, ज्यातून प्रसाराची साखळी नेमकेपण समजण्यास मदत होईल. उदाहरणार्थ, सांगलीत मार्चमध्ये रुग्णसंख्या बरीच होती, परंतु एप्रिलमध्ये ती स्थिरावल्याचे दिसले. या ठिकाणी असतात. तसेच बदलता मृत्यूदर हा योग्य किंवा म्हणजे चांगला झालाय, मृत्यूदर कमी झालाय की वाढलाय याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रात रुग्ण दगावण्याचे प्रमाण इतर राज्याच्या तुलनेत अधिक आहे. 12 एप्रिलला हे प्रमाण 7.5% होते. गेल्या काही दिवसांमध्ये ते कमी होऊन 4.5% आसपास आल्याचे दिसते. परंतु ही वाढती रुग्णसंख्या पाहता हेही प्रमाण वाढण्याचा धोका आहे. सध्या राज्यात वेगवेगळ्या भागामध्ये रुग्ण दगावण्याचं प्रमाण जे आहे ते वेगवेगळे आहे. ठाणे, नागपूरमध्ये हे प्रमाण 1% आसपास आहे, तर मालेगाव, औरंगाबादमध्ये हे प्रमाण 9 ते 11% असे आहे. हे प्रमाण जास्तीत जास्त किंवा कमीत कमी असण्यामागची नेमकी कारणे शोधून त्यानुसार धोरण ठरविण्याची गरज आहे. त्यासाठी तातडीने अभ्यास केला पाहिजे. यासाठी कोविडमुळे दगावलेल्या किमान 300 रुग्णांना माहितीचा सविस्तर अभ्यास करायला हवा, ज्यात रुग्णांचे वय, इतर आजार, संपर्क कसा झाला, लक्षणे कोणती याबाबत सविस्तर माहिती, तपासणी कधी केली, रुग्णालयात दाखल कधी झाले, वेळेवर अथवा उशिरा, वैद्यकीय उपचारांचा दर्जा, परिणामकारकता, यासाठी आवश्यक उपकरणाची, कर्मचाऱ्यांची उपलब्धता, रुग्णांची वैद्यकीय स्थिती याबाबतची माहिती अभ्यासायला हवी. तसेच लक्षण नसलेले जे रुग्ण आहेत हे सुद्धा म्हणजे पाहायला पाहिजे. राज्यात क्लस्टर कंटेनमेंट प्लॅनचा महत्त्वाचा भाग म्हणून कोविड बाधित प्रतिबंधित विभागांमध्ये घरोघरी भेट देऊन सर्वेक्षण केले जात आहे. सध्या राज्यात यामागे कर्मचाऱ्यांचे तब्बल 11,078 गट काम करत आहेत. आत्तापर्यंत तब्बल 51.05 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. युद्धपातळीवर सर्वेक्षणाचे काम केले जात असूनही त्यात मेक अशी की यातून केवळ लक्षणे असलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जातो, ज्यातून लक्षण नसलेले परंतु कोविडचे वाहक असलेले रुग्ण निसटून जात आहेत. महाराष्ट्रातील कोविड रुग्णांची माहिती पाहिली असता 65% रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. त्यांच्याबाबत करायचे काय हे आव्हानच आहे. त्यासाठी कदाचित मोठ्या प्रमाणावर तपासण्या व त्यानुसार अलगीकरण करणे हाच पर्याय असू शकतो. या संदर्भात 3 प्रश्न उपस्थित महत्त्वाचे ठरतात. सुरुवातीला लक्षणे नसलेले किती रुग्णांमध्ये नंतर लक्षणे दिसून आली? किती रुग्णांमध्ये 14 दिवसानंतर ही लक्षणे दिसलीच नाहीत? तसेच सौम्य, मध्यम व गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या किती आहे? त्यांच्यातील इतर घटक व आजार कोणते? या प्रश्नांच्या सर्वेक्षणातही बदल व्हायला हवा. तसेच कोविड रुग्णांची सविस्तर माहिती हा माहितीचा एक महत्त्वाचा स्रोत आहे, ज्यावर तातडीने अभ्यास केला जायला हवेत. साथ नियंत्रण धोरणाचा भाग म्हणून संशोधनात्मक अभ्यासाकडे पाहिले जायला हवे. महाराष्ट्रासारख्या विकसित राज्यात संशोधन संस्थेची कमतरता नाही. अशा वेळी वेळेची मर्यादा तसेच सद्यस्थिती, आरोग्य विभागावरील कामाचा ताण लक्षात घेता काही चांगल्या संशोधन संस्थांमार्फत असे अभ्यास करण्यात यावे. या अभ्यासातून आलेल्या निष्कर्षाचा उपयोग त्या भागातील आव्हाने लक्षात घेत योग्य व अधिक परिणामकारक उपाययोजना आखण्यात होऊ शकतो. हे साथ नियंत्रण प्रारूप केवळ सध्याच्या परिस्थितीतच नाही, तर पुढील काळात कोविड साथीच्या दुसऱ्या लाटेबद्दल ज्या शक्यता वर्तविल्या जात आहेत त्यास अधिक सक्षमपणे
तोंड देण्याची नक्कीच उपयुक्तता ठरवू शकते. टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा.